दोन त्यांचे एपिसोड जे आहेत ते मुद्दामून बघा. हे त्यातलंच मी सांगतोय. एक आहे तो या महिला बिलाच्या आडून हे कसं या देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षांनी फोडलं आणि त्याच्यात पराभव कसा त्यांचा केला आणि लोकशाही कशी वाचवली, त्याच्याबद्दल हा रवीश कुमारांचा एक एपिसोड आहे आणि तेच या लोकसत्तेमध्ये लिहिलेलं आहे, सामनामध्ये लिहिलेलं आहे. हा काय नवा विषय नाहीये, हा विषय जुना आहे. पण त्यावेळेला म्हणजे अरविंद रवीश कुमारांचा जो एपिसोड आहे तो मुद्दा तुम्ही बघा. त्यांनी सांगितलं की हा विषय संसदेत मांडला पाहिजे होता, कदाचित मांडला गेलाही असेल आता. पण त्यांनी काय सांगितलेलं की स्टँडिंग कमिटी ने कई कारणों से इस फ्रिज को फ्रिज म्हणजे आपला फ्रीज नाही म्हणजे त्याला थांबवले. फ्रीज को 2026 तक के लिए जरूरी समझा है, जिसके प्रस्ताव को सरकार ने भी स्वीकार किया है. बरोबर आहे. आता पहिला कारण था नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, म्हणजे लोकसंख्येची जी काय धोरण आहे ते. इस बात के अनुमान है कि 2026 तक वह साल होगा जब हम जनसंख्या वृद्धि की स्थिरता के लक्ष्य को हासिल कर सके. 2026 पर्यंत जनसंख्या वृद्धी दराबद्दल काही नियंत्रण वगैरे काही बिल आणलंय केलंय आणि ते कशासाठी जरूर आहे, इसलिए 2026 तक फ्रीज किया गया है. दूसरा कारण यह है कि कई ऐसे राज्य हैं जो फैमिली प्लानिंग प्रोग्राम को अच्छे से लागू कर रहे हैं और कुछ नहीं कर पा रहे हैं. हे कारण आहे की काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत आहेत, काही तिकडे कोणाचंच काही लक्षच नाहीये. आणि अगर यह फ्रीज नहीं लगाई जाती तो संसद में उन राज्यों का प्रतिनिधित्व कम हो जाता जिन्होंने फैमिली प्लानिंग प्रोग्राम पर काम किया है. म्हणजे कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे. मोहन भागवतांचं ठीक आहे, मुलं जन्माला घाला, पोषणार कोण, नोकऱ्या तुम्ही देणार आहात. कारखाने बंद पडतायत, मिल बंद पडल्या, सगळे देशोधडीला लागलेत. नुसता बेकारांचा कारखाना करायचा तुम्हाला देश म्हणजे. और जो उसे ठीक से लागू नहीं कर पाए उन राज्यों को और बढ़ावा मिलेगा कि वह इस पर काम ना करे, क्योंकि उनका प्रतिनिधित्व बढ़ेगा. ऐसी स्थिति ना पैदा हो इसके लिए यह तय किया गया है कि 1971 की जनगणना के आधार पर सीटों की जो फ्रीजिंग हुई थी उसे 2026 तक ऐसे ही रहने दिया जाए. केंद्र और सरकार दोनों के स्तर पर. मग अजून 2026 पर्यंत तुम्ही धोरण ठरवलं नाहीये, त्याच्यावरती काही अंमलबजावणी नाही झालेली आहे. पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे, त्या रवीश कुमारांच्या त्या एपिसोडमध्ये बघा. आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही. हे देशाचं नव्हे, तुमचं दुर्दैव आहे. पातळीचा इकडे प्रश्न नाहीये. पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही. कोणासाठी तुम्ही करताय हे सगळं? राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार. ठीक आहे, फाडा. पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या. त्या एका महिलेला हरवण्यासाठी तो सुद्धा रवीश कुमारांचा तुम्ही व्हिडिओ बघा. जवळपास 2 लाखाच्या वरती सीआरपीएफचे जवान तिकडे उतरवलेत. म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत, तिकडे 2 लाखाच्या वरती. म्हणजे काही तर म्हणतात साहेब ये तो कुछ नहीं, 5 लाख तक जवान उतारे. मतदान करणार कसं, कोण करणार? जर फौजा बघितल्या नाक्यावर, कोण तुमची हिंमत आहे मतदानाला उतरायची? आणि उद्या यांनी जर का ठप्पे मारले आणि ममता बॅनर्जी हरल्या तर जितमया म्हणून पुन्हा तंगडी वरती करून नाचणार आहे. ही लोकशाही आहे. योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री तिकडे, आणि या राज्यामध्ये ड्रग्सचं रॅकेट चालले, महिलांचे विनयभंग होत आहेत, भोंदूगिरी वाढते. पण नाही, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आम्ही राज्य महाराष्ट्र जिंकला, आता बंगाल जिंकायचंय, बंगाल जिंकला, आसाम जिंकायचं, आसाम जिंकला, हे जिंकायचं, हेच चाललं. कामगार ओरडतोय, कामगार बोंबलतोय, त्याच्याकडे लक्ष नाहीये. तुम्ही जर का तिकडे मोर्चा काढला, पाकिस्तानचं हे कारस्थान आहे जे नोएडामध्ये झालं ना. त्यांचं कामगारांनी न्याय हक्क मागायचे नाहीत,
न्याय हक्कासाठी कामगार जर का रस्त्यावर उतरला तर लगेच पाकिस्तान धार्जिणे हे आहेत. देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. 1 वर्ष आता होईल पेहलगामच्या हल्ल्याला. पाकडे कुठून आले आणि कुठे गेले हे नाही कळलं, पण कामगारांमध्ये कामगार उतरले तर त्याच्यात पाकिस्तानी घुसले हे तुम्हाला कळतं. अतिरेकी कसे घुसतायत आणि लोक मारून जातात हे नाही कळत. पण आता महिलांना त्रास देणे इतपत तुमचं सगळं घसरलेलं आहे. महिलांना त्रास द्या. ममता बॅनर्जी राज्य करतायत, नाही करू द्यायचं. त्यांच्या जवळच्या सगळ्या लोकांवरती ईडीच्या धाडी पडतायत. ईडीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना सतवायला लागलात, घराच्या महिलांना. हे तुमचं हिंदुत्व. पण तिकडे धाडी टाकायच्या आणि तिकडे प्रचाराला गेलेले योगी आदित्यनाथ बोललेत. तुमच्या लक्षात आले काय बोललेत? कारण त्या बातम्या नाही ते तिकडे. योगी आदित्यनाथांचं एक ते क्लिप आलेली आहे. त्यांनी ते काय चाललं, विवेकानंद जी इस बंगाल के सुपुत्र थे जिन्होंने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. काय रे, मी बरोबर बोललो का चूक बोललो? मी बरोबर बोललेलो आहे, योगी आदित्यनाथ चुकीचं बोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे लिहून दिलं जातं ते सुद्धा पाठ करून बोलता येत नाही. विवेकानंदजी बंगाल के सुपुत्र. अरे हो ना, तू होतास का तुम्हा? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मुळामध्ये तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या मातृपक्षाचा आझादीशी काही संबंध नाही. तुम्ही आझादीबद्दल बोलणारे तुम्ही कोण? हा, म्हणजे नेताजी सुभाषबाबूंबद्दल सुद्धा फक्त यांचं काय चाललेलं आहे, बळकवायचं सगळं. आदर्श म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस पण आमचेच, सावरकर पण आमचेच, वल्लभभाई पटेल पण आमचेच. ठीक आहे ना, वल्लभभाई पटेल सगळ्यांचेच होते, लोहपुरुष. पण फरक लक्षात घ्या. सरदार वल्लभभाई पटेलांनी तो निजामशाहीचा भाग देशात आणण्यासाठी म्हणून फौजा घुसवल्या होत्या. तुम्ही तुमचा पक्ष जिंकवण्यासाठी म्हणून फौजा घुसवताय. हा पटेल आणि तुमच्यातला फरक आहे. हा फरक आहे. म्हणून ते लोहपुरुष, पोलादी पुरुष म्हणतात त्यांना. तुमच्या जिंकण्याची अवकात नाहीये म्हणून तुम्ही ईडी, सीबीआय, फौजा घुसवताय निवडणूक जिंकायला. का तुमचं कर्तृत्व कमी पडतंय? तुम्ही केलेली कामं कमी पडतायत? तिकडे नाक्या नाक्यावरती फौजा उतरल्यानंतर कशा तिकडे काय महिला आरक्षण, महिला कशा बाहेर पडतील, कशा निवडणुका होणार? मग या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिले की नाही हा विचार करायचा. आणि तो जर काय होणार नसेल तर मग या वार्षिक सभेला वगैरे काय अर्थ नाही. तुमचं तुम्ही काय करायचं करा. पण मला असं वाटतं की जो एक आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांनी दिला आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की अरे 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा. या सगळ्या सत्तेची तुमची जी आहेत ना, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस बाजूला ठेवा आणि मैदानात उतरा शिवसेनेची सामना करायला. मग बघूया शिवसैनिक आहेत आणि तुम्ही आहात. पण जरा कुठे खट्ट झालं का पकडायचा, केसेस टाकायच्या, जुन्या केसेस काढायच्या. जुन्या केसेस काय सलून काढले तुम्ही? हा, केसेस काढायचं म्हणजे काय काढते तुम्ही? जुन्या केसेस काढायच्या, छळायचं, मागे सगळं लावायचं, शुक्लकाष्ट लावायचं तिकडे. आणि मग आम्ही जिंकलो. नाही, हे पुचाटांचा कारभार आहे, पुचाट. आणि महाराष्ट्रानं तरी हे सहन करता कामा नये. ज्या महाराष्ट्राने दरवेळेला देशाला दिशा दाखवलेली आहे, प्रत्येक वेळेला देशावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्र धावून गेलेला आहे, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती जर का अन्याय होत असेल तर मी म्हणेन जसा बंगालमध्ये बंगाली उभा राहिलेला आहे, तामिळनाडूमध्ये तमिळी उभा राहिलेला आहे, तसा मराठी माणसाला महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला उभं राहावंच लागेल. या बाहेरून आलेत, आमच्यात राहतायत, आमचं काही त्यांच्याशी वैर नाहीये. पण तोडा फोडा आणि राज्य करा ही जी काही नीती, जातीपातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावायची, कशासाठी? आणि महिला आरक्षणांबद्दल तुम्हाला जर का एवढी कणाव असेल तर हे लोकसभेत कोणतरी, मला वाटतं त्या महिला खासदार बोललेत, आणखीन कोणी बोललेत की ज्या संसदेमध्ये हे बिल आणण्याचा यांनी प्रयत्न केला होता त्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला आमच्या महिला राष्ट्रपतीने का नव्हतं बोलवलेलं?
राम मंदिरच्या त्या सोहळ्याला आमच्या महिला राष्ट्रपतींना का बोलवलं नव्हतं, त्यांच्या हस्ते का पूजा झाली नाही, का त्या आदिवासी आहेत म्हणून? मग हे तुमचं महिलांबद्दलचं प्रेम, हे महिलांबद्दलची आदर? म्हणजे त्रास देताना तुम्ही बघत नाही महिला आहे का कोण आहे, त्रास द्यायचा तर त्रास देता, पण मतं पाहिजेत म्हणून सगळं महिलांच्या आडून तुमचं राजकारणात सगळं महिलांना कुठे लाडकी बहीण, कुठे काय याच्याच आडून तुमचं राजकारण चाललेलं आहे. पण हे वास्तव आहे ते विस्तवासारखं आहे आणि त्याच्यावरनं जो चालू शकतो तोच कारभार करू शकतो. तुमच्यात चालण्याची हिंमत नाहीये या राज्यकर्त्यांमध्ये. पायाला चटके बसतात त्याच वेळेला, म्हणजे पायाला जेव्हा ठेस लागते तेव्हा आई ग म्हणजे मेंदूपर्यंत संवेदना पोचली पाहिजे. ती संवेदना आता यांची मेले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीत आपल्याला काम करायचंय. हे नुसता हा काही सोहळा नाहीये, वार्षिक सोहळा दरवेळेला अरविंद सावंत, अजित साळवी सगळे येतात, आमचा साहेब ह्या तारखेला कार्यक्रम आहे तुम्ही या. नाही, कार्यक्रम नुसता हा कार्यक्रम नाही. गेल्या वर्षभरात मी काय केलं, पुढच्या वर्षात मी काय करणार आहे, मी भारतीय कामगार सेनेचा पदाधिकारी म्हणजे कोण आहे, माझ्यासोबत ही लोक का आलेली आहेत, आणखीन का आली पाहिजेत, या कामगारांना आपल्याबद्दल विश्वास का वाटतो, जे नाहीयेत आपल्यासोबत त्यांना का वाटला पाहिजे, हे असं काहीतरी काम होणार असेल तर आणि तर पुढे काम करा. नाहीतर मग काय चालूच आहे ना, रोजचा दिवस सूर्य उगवतो सूर्य मावळतो, कोण कोणाला विचारतोय, काय फरक पडतोय?